नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहे पत्ताकोबीचे पकोडे। पावसाचे दिवस लागले आहे आणि पकोडे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करत असतो। तर पत्ताकोबीची भाजी ही बऱ्याच जणांना आवडत नाही, मला सुद्धा आवडत नाही, त्यामुळे आज मी पकोडे बनवून बघितले आणि खूप टेस्टी झाले। तर इथे मी पत्ताकोबी आणि गाजर हे कापून घेतलेले आहे। गाजर अगदी थोडंसं वापरलं। त्यानंतर यामध्ये मैदा टाकून घेत आहे। एक मोठ्या वाटीवरून मी मैदा टाकून घेतला। इथे छोट्या वाटीने माप दाखवलं, पण पूर्ण जर आपण काउंट केला तर एक मोठ्या वाटीभरून हा मैदा आहे। त्यानंतर यामध्ये कुरकुरीत आपले पकोडे बनण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर यूज केलेला आहे। त्या जागी आपण तांदळाचं पीठ सुद्धा 2 चमचे वापरू शकतो। तर इथे कॉर्नफ्लॉवर सुद्धा मी 2 चमचे घेतलेला आहे आणि थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यावर कोथिंबीर, मीठ, त्यानंतर हळद, जे सुके मसाले आहे ते आपण टाकून घ्यायचे। इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी, तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक कट करून पण टाकून घेऊ शकता। त्यानंतर अगदी थोडंसं धने पावडर, ओवा, त्यानंतर जिरं टाकायचं अर्धा चमचा आणि तीळ टाकायचे। तीळ टाकल्याने खूप छान टेस्ट येते, त्यामुळे तीळ नक्कीच टाकायचे। आणि आपल्याकडे जर लसूण अद्रकची पेस्ट अवेलेबल असेल तर ती यामध्ये टाकायची, आवडत असेल तर। नसेल आवडत तर काही हरकत नाही, टाकली नाही तरी चालते। त्यानंतर इथे मी थोडं पाणी करून यामध्ये टाकलं। तसं तर आपण रेस्ट करायला ठेवलं तर थोडंफार याला पाणी सुटते, पण जर आपण इन्स्टंट बनवत असणार तर यामध्ये आपण पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं। आणि थोडं मी चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, ज्याने की फ्लेवर छान येईल। चिली फ्लेक्स माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून टाकलं, अगदी ऑप्शनल आहे ते। त्यानंतर पाणी मी इथे साधारण 1 वाटी वापरलेलं आहे ते भिजवण्यासाठी। तेल तापवून घेतलं। तेलामध्ये हे पकोडे जशी आपल्या हाताने पडेल तशा पद्धतीने टाकून घेतले। त्याचा प्रॉपर असा शेप बनत नाही, त्यामुळे आपण जशा पद्धतीने टाकता येईल तसे टाकून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टाकत आहे। पकोडे टाकताना कमी गॅस ठेवायचा आणि टाकून झाल्यानंतर थोडे हाय फ्लेमवरच तळायचे, जेणेकरून ते लवकरच फ्राय होतात पण कुरकुरीत बनतात हाय फ्लेमवर तळले म्हणजे। आणि खूप जास्त वेळ ठेवायची नाही, अगदी 2 ते 3 मिनिट हे पकोडे फ्राय करायचे। आपण जास्त वेळ जर तेलात ठेवले तर ते करपून जातील किंवा त्याची टेस्ट छान अशी येणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता मी गोल्डन रंगावर असे काढून घेतले हे पकोडे आणि लगेच दुसरी बॅच यामध्ये तळायला टाकली। आणि छोटे छोटे असेच पकोडे टाकायचे हे, आणि ज्याला की आकारही नसतो, कारण अशाच पद्धतीचे हे पकोडे छान लागतात, टेस्टला अप्रतिम लागतात। तुम्हाला जर पत्ताकोबी आवडत नसेल तर नक्कीच तुम्ही हे पकोडे ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडतील। आणि परत दुसरी बॅच पण आपली फ्राय करून झालेली आहे। आणि हे पकोडे आपण एखाद्या चटणीसोबत, किंवा चटणी नसेल तर आपल्याकडे सॉस अवेलेबल असतेच ऑलवेज, लहान मुलं वगैरे असले घरी तर सॉससोबत खूप टेस्टी लागतात हे पकोडे। आणि तुम्ही इथे आवाज याचा ऐकला असेल, किती छान असा कुरकुरीत असा आवाज येतो प्लेटमध्ये। त्यानंतर इथे मी सॉस सर्व केला आहे याच्यासोबत, आणि तुम्ही इथे बघू शकता पकोडे आतमधून पण छान पोकळ असे बनलेले आहे आणि खूप क्रिस्पी आहे, खूप टेस्टी पण आहे। नक्की बनवून बघा रेसिपी। पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका, एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल। येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज, आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।